नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. आपली एनसीईआरटीची सिरीज सुरू होती ज्यामध्ये आपण 11वीचे एनसीईआरटी डिस्कस करत होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये जस्ट फॉर द रिव्हिजन आपण चॅप्टर नंबर 3 ला सुरुवात केली होती. चॅप्टर थोडासा मोठा असल्यामुळे तो त्या एका व्हिडिओमध्ये कंप्लीट नाही झाला. चॅप्टर नंबर 3 चं नाव होतं आपल्या इंटेरियर ऑफ द अर्थ. जर तुम्ही तो चॅप्टर बघितला, तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, मगच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आपण समजून घेऊ शकू. ठीक आहे ना. सो या चॅप्टर क्रमांक 3 मध्ये आपण म्हणलं की अर्थचं जे इंटेरियर आहे त्याच्याविषयी आपण माहिती गोळा करत होतो आणि ती माहिती गोळा करण्याचे दोन सोर्सेस आपण डिस्कस केले होते. पहिला सोर्स होता तो म्हणजे की डायरेक्ट सोर्स, ठीक आहे, आणि दुसरा सोर्स होता इनडायरेक्ट सोर्स. आणि त्या इनडायरेक्ट सोर्स मधला सगळ्यात नेचर होता तो म्हणजे की सेस्मिक ऍक्टिव्हिटी, त्याला म्हणतो आपण की भूकंप लहरी. आणि मग त्या भूकंप लहरींचं आपण काय की लास्ट टाइम थोडक्यामध्ये डिस्कशन केलं होतं की भूकंप लहरी प्रामुख्याने दोन प्रकारच्या, बॉडी वेव्स आणि सरफेस वेव्स. ठीक आहे ना. त्यातला आपण तुमच्या ज्या बॉडी वेव्स होत्या त्यांना आपण परत 2-3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं, प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स तुमचे. ठीक आहे ना. आणि मग ते डिस्कशन आपण कंप्लीट केलं होतं. प्लस आपण काय केलं की सेकंडरी वेव्स आणि प्रायमरी वेव्स ज्या होत्या त्यांचे जे शॅडो झोन्स होते ते शॅडो झोन्स देखील आपण काय केले की लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते. लगेच आपण पुढे जाऊया. आता आपल्या मूळच्या पॉईंटवर येतोय तो म्हणजे की स्ट्रक्चर ऑफ द अर्थ. म्हणजे आता हे सगळं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं आपण की अर्थच्या इंटेरियर बद्दल जी काय आपल्याला माहिती मिळाली डायरेक्ट सोर्सेसच्या माध्यमातून आणि इनडायरेक्ट सोर्सेसच्या माध्यमातून, त्या माहितीला कलेक्ट करून आपण अर्थचं जे काही इंटेरियर म्हणजे अंतर्भाग ज्याला गाभा म्हणतो आपण, याच्याविषयी काही अझम्पशन्स तयार केलेत तर त्यांच्याविषयी आपण माहिती घेतो. ठीक आहे ना. पहिले बघतोय आपण की द क्रस्ट म्हणजे अर्थच्या बाबतीत. आता थोडंसं मी काय करतो, हे डिस्कशन करण्याच्या आधी एक तुम्हाला इमेज दाखवतो म्हणजे जर पिक्चर आपलं क्लिअर होऊन जाईल. हा इथे इमेज आहे की साधारणतः जनरली बघतो आपण की अर्थचं जे क्रस्ट आहे ते तुम्हाला अर्थचं इंटेरियर जे ते तुम्हाला या प्रकारचं बघायला मिळेल. काही नावं आता अननोन वाटतील, काळजी करायची नाही, आपण मागच्या डिस्कशनला काय तुमच्या ती नावं आपण डिस्कस करू, पण तरी पण लक्षात घ्या. बघा इथं म्हटलंय एक क्रस्ट जे आहे बघा 0 to 100 किलोमीटर थिक. सगळ्यात वरचा लेअर ज्याच्यावरती आपण राहतोय, जो आपल्याला सध्या दिसतोय उघड्या डोळ्यांनी फक्त, तो जो लेअर आहे त्याला काय म्हणतोय आपण, क्रस्ट म्हणतोय आपण. ठीक आहे. आणि ह्या क्रस्टची जाडी साधारणतः किती असते, ती जवळपास 0 ते 100 किलोमीटर पर्यंत काय तुमचा तेवढा तो थिक म्हणजे जरी जाडी असणार. ठीक आहे ना. तो साधारणतः तुम्ही हा वरचा जो भाग बघताय, हा वरचा भाग तुमचा काय की क्रस्टचा भाग. ठीक आहे. पुढे म्हणतो आपण तुमच्या इथं म्हणतो बघा लिथोस्पियर, नाव लक्षात ठेवा. पुढे मागं पण ते डिस्कस म्हणजे नाव इथं लक्षात ठेवा. लिथोस्पियर काय म्हणतो बघा, क्रस्ट अँड अप्पर मोस्ट सॉलिड मॅन्टल. म्हणजे बघा लिथोस्पियर ही जी टर्म आहे ती टर्म आपण जनरली बघा, मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. बघा अर्थचं जे इंटेरियर आहे त्याच्यात सगळ्यात जो वरचा लेअर आहे त्या वरच्या लेअरला म्हणतो आपण काय, क्रस्ट म्हणतो आपण. ठीक आहे ना. बघा क्रस्टच्या खाली आपण बघतोय की जो लेअर आहे त्या लेअरला म्हणतो आपण मॅन्टल. इथे लेअर तुमचं दाखवलंय आपण. क्रस्टच्या खालचा थर कोणता आहे, मॅन्टल, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण प्रावरण. आणि मॅन्टलच्या खालचा जो थर आहे त्याला काय म्हणतो आपण, कोर किंवा गाभा. बघा नीट लक्षात घ्या. सगळ्यात वरचा थर काय म्हणतोय आपण, त्याला क्रस्ट म्हणतोय. 2 नंबरचा थर काय म्हणतो आपण, त्याला मॅन्टल म्हणतोय. आणि 3 नंबरचा थर आहे तुमचा, काय म्हणतो आपण की कोर किंवा गाभा म्हणतोय. आता काही गोष्टी लक्षात घ्या. इथे काय म्हणतो, लिथोस्पियर हा शब्द वापरलाय. ठीक आहे. लिथोस्पियर कशाला म्हणायचं, तर लिथोस्पियर 2 गोष्टींचं मिळून बनते. आणि त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे क्रस्ट. सो संपूर्ण जो क्रस्टचा पार्ट आहे तो काय असणार आहे की लिथोस्पियरचा भाग असणार आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हटलंय अप्पर मोस्ट सॉलिड मॅन्टल. म्हणजे काय, इथे तुम्ही खाली याल तर जे मॅन्टल आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय दिसेल की परत 2 भाग मिळतील. त्या मॅन्टलचा जो अप्पर मोस्ट पार्ट आहे म्हणजे सगळ्यात वरचा म्हणजे तुमच्या क्रस्टचा लगेच खालचा जो भाग आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये म्हणजे स्थायू रूपात आहे. आणि मॅन्टलचा थोडासा जो खालचा भाग आहे तो तुमचा कसा आहे की थोडासा सेमी लिक्विड रूपात आहे. म्हणजे धड लिक्विड म्हणता नाही तुमचा, जर सॉलिड म्हणता नाही, असं तो काय की सेमी लिक्विड रूपात तुमचे. ठीक आहे ना. सो लिथोस्पियर म्हटलं की त्यामध्ये 2 गोष्टी येणार. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर क्रस्ट येणार जो सगळ्यात वरचा लेअर आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती असते तुमची, तर मॅन्टलचा वरचा जो सॉलिड मोस्ट पार्ट आहे तो तुमचा त्यामध्ये. सो नीट टर्म लक्षात ठेवा, लिथोस्पियर म्हणजे काय असतं. खाली तुम्हाला दिसेल अजून एक टर्म दिसते पाहिजे, अस्थिनोस्पियर. हा परत तुमच्या काय की मॅन्टलचा थोडासा खालचा भाग तुमचा काय म्हणतो की अस्थिनोस्पियर. प्लस कोर मध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायला मिळतील की संपूर्ण जे कोर आहे त्या कोरचे पुन्हा 2 भाग पडतात. पहिला जो वरचा भाग आहे तुमच्या कोरचा तर असा आहे की तो पण लिक्विड फॉर्म मध्ये तुमचा असेल. आणि जो कोरचा एकदम खालचा आतला भाग आहे तो तुमचा कसा आहे की सॉलिड फॉर्म मध्ये. तर तुम्हाला ही
डायग्राम व्यवस्थित समजली तर मग तुम्हाला बाकीचं मागचे जे आपण डिस्कशन करणार आहोत ते तुम्हाला फारसं अवघड वाटणार नाही. आता आपण मूळच्या मुद्द्यावरती, ठीक आहे ना. ही क्रस्ट काय म्हणते बघा, इट इज द आउटर मोस्ट सॉलिड पार्ट ऑफ द अर्थ. आता आपण डिस्कस केलं तुमचं, इट इज ब्रिटल इन नेचर. हे फक्त पॉईंट लक्षात ठेवा. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ प्रकारचं आहे ते, जास्त काही की कठीण नाही. आपण बघतो ना की तुमच्या बाहेरची जमीन जी आहे ते आपण आरामात काय करू शकतो की उकरू शकतो आपण, त्याला आपण त्यामध्ये आपण खोदकाम करू शकतो, त्याला आपण ब्रिटल म्हणतो. पुढे म्हणजे द थिकनेस ऑफ द क्रस्ट व्हॅरीज अंडर द ओशियानिक अँड कॉन्टिनेंटल एरियाज. काय याचा अर्थ काय होतो की क्रस्टची जी जाडी आहे, ठीक आहे, ती क्रस्टची जाडी आपण मगाशी बोललो की ती साधारणतः 0 पासून काही की 100 किलोमीटर पर्यंत असू शकते. मग त्यांनी सांगितले की ही जी जाडी आहे ती वेगळी वेगळी कुठं असणार, तर जिथं ओशन्स आहेत म्हणजे समुद्र आहेत. आता समुद्र याचा अर्थ की मुळातच ते खोल असतील जास्त, आणि तिथं बघतो आपण की क्रस्टची जाडी कशी असणार आहे की कमी असणार आहे. आणि जिथं काही की जमीन आहे किंवा जिथं बघतो आपण की फार मोठे मोठे माउंटन्स आहेत, जसं की तुमचा माउंट एव्हरेस्ट तुमचा असेल, अशा ठिकाणी मात्र काय असणार की क्रस्टची जाडी फार जास्त असणार आहे. सो फक्त मुद्दा समजून घ्या की ओशियानिक म्हणजेच ओशन समुद्र आणि काही की कॉन्टिनेंट म्हणजे काही तुमच्या जमिनीचा भाग, अशा दोन्ही ठिकाणी क्रस्टची असणारी जाडी कशी आहे की वेगवेगळी आहे. पुढे म्हणजे बघा, ओशनिक क्रस्ट इज थिनर ऍज कम्पेअर्ड टू द कॉन्टिनेंटल क्रस्ट. जे आता आपण बोलू तुमच्या की जे समुद्राच्या खालचा जो क्रस्टचा पार्ट असणार आहे तो थिन म्हणजे काही की कमी जाडीचा असेल, पातळ असेल, आणि जो कॉन्टिनेंटल म्हणजे जमिनीचा भाग जिथं असेल तिथला असणाऱ्या क्रस्ट जाडी कशी असेल की जास्त असेल. द मीन थिकनेस ऑफ द ओशियानिक क्रस्ट इज 5 किलोमीटर. म्हणजे बघा, मीन म्हणजे काय, ऍव्हरेज. जर आपण ओशनच्या खालचा असणारा जो क्रस्ट आहे त्या क्रस्टची आपण जर ऍव्हरेज थिकनेस मोजली, जाडी मोजली, तर आपल्याला किती मिळते, जवळपास 5 किलोमीटर एवढीच बघायला मिळते, ठीक आहे ना. आणि दॅट ऑफ द कॉन्टिनेंटल इज अराउंड 30 किलोमीटर. म्हणजे आपण जर सगळ्या कॉन्टिनेंटची म्हणजे जमिनीच्या भागाची आपण जर ऍव्हरेज जाडी बघितली तर तुमची काय की जवळपास ते 30 किलोमीटरच्या आसपास आहे. पण आता बोललो आपण तुमच्या जिथं पठार असतील तिथं अजून तुमची जाडी वाढणार आहे, जिथं मोठे मोठे काय की तुमचे माउंटन्स आहेत तिथं तुमची काय की अजून जाडी वाढणार आहे. ही तुमची काय की ही ऍव्हरेज आहे, मीन काढले आपण त्या लक्षात, ठीक आहे ना. सो इथं सफिशियंट आहे. नेक्स्ट इथं म्हणजे बघा, इट इज ऍज मच ॲज 70 किलोमीटर. कुठं, जिथं माउंटन्स तुमचे असतील तिथं बघतो की तुमच्या काय की ही जी जाडी आहे ती 70 किलोमीटर पर्यंत तुमची वाढू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे म्हणलं आपण द मॅन्टल, नेक्स्ट पार्ट म्हणजे क्रस्टचा वरचा पार्ट संपला. नेक्स्ट कोणता आपला, तर मॅन्टलचा पार्ट. इथे बघतोय द पोर्शन ऑफ द इंटेरियर बियॉन्ड द क्रस्ट कॉल द मॅन्टल. म्हणजे क्रस्टच्या खालच्या लेअरला काय म्हणतो आपण की मॅन्टल म्हणतो, जे आपण मगाशी इमेज मध्ये बघितलं. द मॅन्टल एक्सटेंड्स फ्रॉम मोहोज डिस्कंटिन्युटी टू डेप्थ ऑफ 2900 किलोमीटर. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे पहिल्या 0 to 100 किलोमीटर पर्यंत तुमचं काय असणार आहे की क्रस्ट असणार आहे. क्रस्टच्या खालची जी लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण की मॅन्टल म्हणतो आपण. आणि मॅन्टल तुमचं कुठून कुठपर्यंत आहे, तर मॅन्टल त्या 100 किलोमीटर पासून खाली जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत तुमचं काय की मॅन्टल पसरलंय. आणि क्रस्ट आणि मॅन्टल या दोघांना सेपरेट करणारी जी काही लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, मोहोज डिस्कंटिन्युटी किंवा मोहोची रेषा म्हणतो, कळते ना. बघा, हा तुमचा क्रस्टचा भाग, याची जाडी साधारणतः 0 ते 100 किलोमीटर, ठीक आहे ना. प्लस इथे एक लाईन आहे ज्याला काय म्हणतो आपण की मोहोज विलगता किंवा मोहोज डिस्कंटिन्युटी. तिथून खाली बघतो की जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत तुमचं काय की मॅन्टल बस, लक्षात ठेवा, ठीक आहे. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. कुठलं पहिलं पॉईंट की क्रस्टच्या खाली जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत काय की तुमचं मॅन्टल म्हणजे प्रावरण पसरले, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, क्रस्ट आणि मॅन्टल यांना विलग करणार, यांना अलग करणार जे रेषा आहे त्याला काय म्हणतो आपण की मोहोज डिस्कंटिन्युटी किंवा मोहोची विलगता म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण द अप्पर पोर्शन ऑफ द मॅन्टल इज कॉल्ड अस्थिनोस्फियर. बघा लक्षात घ्या, अप्पर पोर्शन, मग अशा पण तिथं तुमच्या इमेज दाखवला तुमच्या मॅन्टल जे आहे 2900 किलोमीटर जवळपास तुमच्या, त्याचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागाला काय म्हणतो आपण की अस्थिनोस्फियर म्हणतो आपण. द वर्ड अस्थिनो मीन्स वीक. इट इज कन्सिडर्ड टू बी एक्सटेंडिंग अप टू 400 किलोमीटर. हे पण फॅक्ट लक्षात ठेवा. म्हणजे मॅन्टल घेतलं आपण, बघा मॅन्टल आहे, मॅन्टलचा जो वरचा भाग आहे टोटल मॅन्टल तुमचं काय बघतो आपण की 100 किलोमीटर वरती तुमचं क्रस्ट सोडलं, इथून खाली तुमचं काय जवळपास 2900 किलोमीटर पर्यंत आहे. यातून जर आपण डिवाइड केलं तर या 100 पासून साधारणतः 400 किलोमीटर पर्यंत जो एरिया आहे तो तुमचा काय असणार आहे की तो अस्थिनोस्फिअरचा एरिया आहे. आणि अस्थिनो म्हणजे काय, तर अस्थिनो म्हणजे वीक. सो याचा अर्थ काय की मॅन्टलचं जे वरची लेअर आहे तुमची कशी जराशी वीक लेअर लक्षात, ठीक आहे ना. आणि तिची जाडी किती आहे, जाडी जवळपास बघतो आपण तिची 400 किलोमीटर पर्यंत तुम्हाला बघायला मिळते. अँड इट इज द मेन सोर्स ऑफ मॅग्मा. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एक्झाम जर क्वेश्चन पडला, जनरल क्वेश्चन बघा, 2 गोष्टी. पहिली गोष्ट की मॅग्मा खालील पैकी, मॅग्मा म्हणजे काय तुमचं, तर लावा रस ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे ना. लावा रस जो आहे
तो पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये तयार होतो? बरेच जनरल उत्तर काय असेल तर आपण म्हणतो की मॅन्टल मध्ये तयार होतोय, म्हणजेच काय की प्रावरणामध्ये तयार होते. उत्तर बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. पण समजा आयोग थोडंसं स्पेसिफिक केलं की खालीलपैकी कोणत्या थरामध्ये काय की मॅग्मा किंवा लावा तयार होते, आणि त्याने काय सांगितलं आपल्याला लिथोस्फिअर, क्रस्ट, अस्थिनोस्फिअर असे जर आपल्याला ऑप्शन दिले तर मग आपल्याला थोडंसं स्पेसिफिक लिहिणं गरजेचं आहे की मॅग्मा जो आहे तो कुठे तयार तुमचा होतोय, तो अस्थिनोस्फिअर मध्ये तयार होते. इथला वीक पार्ट आहे, उष्णतेमुळे लगेच काही तुमचा मेल्ट होऊ शकतो. ठीक आहे ना? पुढे बघतो आपण. इट इज वे टू सरफेस ड्युरिंग व्होल्कॅनिक, हा एक आपण म्हणलं म्हणजे की हा जो मॅग्मा आहे तो काय होतो की तिथं असतो, पण जिथं व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय की ज्वालामुखी फुटतोय अशाच ठिकाणी काय की तुमचा हा मॅग्मा बाहेर पडतो. द क्रस्ट अँड द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द मॅन्टल आर कॉल्ड लिथोस्फिअर. आता बोलू मग आपण तुमच्या की क्रस्टचा पार्ट आणि अप्पर मोस्ट जो होता म्हणतो की अस्थिनोस्फिअरचा पार्ट तुमचा मिळून जे बनतं त्याला एकत्र काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण लिथोस्फिअर. लक्षात घ्या. अस्थिनोस्फिअर म्हणजे काय तर मॅन्टलचा फक्त वरचा भाग म्हणजे काय तुमचा असणार आहे की अस्थिनोस्फिअर. पण लिथोस्फिअर काय? लिथोस्फिअर म्हणजे क्रस्ट आणि तुमच्या मॅन्टलचा वरचा भाग मिळून काय बनतोय तुमचं लिथोस्फिअर बनते. त्यामुळे टर्म्स मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. लक्षात ठेवा. आणि याची जी जाडी आहे, थिकनेस जी आहे, थिकनेस साधारणतः बघतो आपण की 10 ते 20 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला बघायला मिळते. सॉरी 20 नाही, 200 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला बघायला मिळते. मी परत रिपीट करतो, थोडंसं आपण पुढच्या साईडला जाऊ आणि या गोष्टी थोड्याशा अजून क्लिअरली बघू आपण, आणि कन्फ्युजन राहील नको याच्यामध्ये. इथे येऊ आपण. बघा मी आता ही घेत नाही, मी डायग्राम दुसरी ड्रॉ करतो. बघा आपण सिंपल लेयर्स ठेवा. बघा पहिली जी लेअर आहे अर्थची तिला आपण क्रस्ट म्हणतो. ठीक आहे. बरं या क्रस्टची जाडी किती आहे? ती 0 to 100 किलोमीटर काय किती जाड आहे. बरं त्याच्या खाली बघतोय आपण साधारणतः या 100 पासून खाली 2900 किलोमीटर पर्यंत जाड तुमचं काय की मॅन्टल आहे. मॅन्टल म्हणजे प्रावरण आहे तुमचं. आता थोडंसं नीट समजून घ्या बरं का काय होते ते. इथं बघतोय आपण की एकदा मी पेनचा कलर पण बदलतो म्हणजे आपल्याला थोडंसं अजून क्लिअर होऊन जाईल पिक्चर. बघा क्रस्ट हा जो तुमचा 100 किलोमीटर पर्यंतचा, आणि खालचे तुमची काय की मॅन्टलची एकदम अप्पर लेअरचे साधारणतः किती बनलो आपण तुमची मगाशी तर 0 to 10 to तुमच्या काय म्हणू आपण की इथं 200 किलोमीटर पर्यंतची लेअर. कुठून? इथं पासून तुमच्या इथपर्यंत 200 किलोमीटरची लेअर जी आहे त्या लेअरला काय म्हणतो आपण लिथोस्फिअर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? लिथोस्फिअर. हे लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट बघतोय आपण की समजा की मॅन्टलची तुमच्या काय की इथं तुमचं मॅन्टल चालू होते, इथं पासून बघतोय की साधारणतः खाली 400 किलोमीटर पर्यंतची जी लेअर आहे त्या लेअरला काय म्हणतो आपण तर अस्थिनोस्फिअर. त्यामुळे टर्म्स काय करा की नीट लक्षात ठेवा, एक्झामला काय की कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा मागचा आपला हा पार्ट डिस्कस केला तुमचा. आपण काय केलं की क्रस्ट डिस्कस केला, आपण मॅन्टल डिस्कस केला. आता आपण काय करतोय की कोर डिस्कस करतोय की कोर काय असतं. ठीक आहे. हा इथं महत्व बघा. द कोर mantle boundary is located at depth of 2900 किलोमीटर. म्हणजे आता तेच आपलं डिस्कशन की 100 किलोमीटर पासून खाली 2900 किलोमीटर पर्यंत तुमचा मॅन्टल आहे, आणि तिथं तुमची काय होती की बरोबर कोरची बाउंड्री स्टार्ट होते. कुठं? 2900 किलोमीटरला. द आउटर कोर इज इन लिक्विड स्टेट. आता आपण मगाशी तुमच्या की तुमच्या कोरची जी काही बाहेरची बाजू आहे तुम्ही कशी आहे की लिक्विड स्टेट मध्ये. द इनर कोर इज इन सॉलिड स्टेट. हे पण फॅक्ट लक्षात ठेवा. क्रस्ट सॉलिड स्टेट मध्ये, अप्पर मॅन्टल सेमी लिक्विड स्टेट मध्ये, लोअर मॅन्टल सॉलिड स्टेट मध्ये, तुमचं अप्पर कोर लिक्विड स्टेट मध्ये, आणि इनर कोर कसं आहे तुमचं तर सॉलिड स्टेट मध्ये. कोणाची कुठं कशी स्टेट आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. द कोर इज made up of very heavy material mostly constituted by nickel and iron. It is sometimes referred to be the Nephi layer. बघा हे पण टर्म लक्षात ठेवा की जो कोरचा पार्ट आहे त्या कोरच्या पार्ट मध्ये आपल्याला काय बघायला मिळतील की सगळ्यात जास्त हेवी मेटल जे आहेत ते बघायला मिळतील. आणि ते हेवी मेटल तुमचे मेजॉरिटी कोणते आहेत? एकतर निकेल आहे, दुसरा कोणता तुमचा तो फेरस आहे. म्हणून कोरला दुसरं एक नाव आपण देतो, त्याचं नाव काय तुमचं तर निफे. निफेचं काय तुमचं निकेलचं एन आहे आणि फेरसचं एफिन काय केलं आपण की निफे तयार केलं. सो हे तुमचं काय की जे इंटेरियरचं त्याचं काय की थोडक्यात स्ट्रक्चर लक्षात घ्या. मला समजलं असेल तर आपण काय करू की पुढे हे त्या डायग्राम जे डायग्राम आपण डिस्कस केलेले त्यामुळे पुढे डिस्कस करत नाही. नेक्स्ट याच टॉपिकचा पुढचा पॉईंट येतो म्हणजे की व्होल्कॅनोज अँड व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स. हा पण महत्वाचा आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन याच्यावरती फार जास्त काही की फॉर्म होऊ शकतात, त्यामुळे फार इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवा. पुढे बघायचं काय म्हणतो आपण
A volcano is a place where gases, ashes and molten rocks or materials, lava escapes to the ground. कळते का बघा? व्होल्कॅनो ही अशी प्लेस आहे ज्या प्लेस जवळ काय होते, जे मागाशी आपण बोलू ना, काय बोलू आपण मागाशी, की जो अस्थिनोस्फिअरचा भाग आहे. कुठला? अस्थिनोस्फिअरचा. त्या अस्थिनोस्फिअर मध्ये तयार झालेला जो काय मोल्टन लावा असेल, म्हणजे तुमचे रॉक्स, तुमचे लावा म्हणजे काय तर विरघळलेले तुमचे दगड आहेत, काही तुमचे खनिज असतील, हा तुमचा लावा आहे. जिथून बघतोय की त्याला जर क्रॅक मिळाला, जर त्याला वेंट मिळाली, त्याला बाहेर पडायला, कारण त्यामध्ये काही की ऊर्जा फार जास्त आहे, त्यातून जर त्याला बाहेर पडायला संधी मिळाली तर काय काय होतं, बाहेर पडतं बघा, गॅसेस, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे गॅस बाहेर पडतील. नंतर ऍश म्हणजे काही की राख बाहेर पडेल. आणि हे जे मोल्टन रॉक मटेरियल आहे, ज्याला आपण पायरोक्लास्टिक म्हणतो आपण, हे ज्यावेळेस बाहेर पडतं त्या ठिकाणा काय म्हणतो आपण की व्होल्कॅनो म्हणतो आपण, किंवा ज्वालामुखी म्हणतो आपण. खाली येऊ तुमच्या बघा, द मॅन्टल contains a weaker zone called asthenosphere. It is from this that the molten rock materials find their way to the surface. The material in the upper mantle portion is called magma. बघा तेच टर्म आता डिस्कस केला आपण. कळतं ना? अस्थिनोस्फिअर जे की वीक आहे, जिथे तुम्हाला काय होते की मोल्टन तुमचा रॉक तयार होतो, तुमचा मॅग्मा तयार होतोय, आणि या अस्थिनोस्फिअरला ब्रेक करून तुमचा काय करतो की मॅग्मा जो येतो काय की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचतो. हे तुमचे सांगितले. reaches the surface. It is referred as lava. लक्ष घ्या, आता मॅग्मा आणि लावा मध्ये फरक आहे तुमच्या, ठीक आहे ना, की जेव्हा तो काय असेल की क्रस्टच्या आतमध्येच असेल, म्हणजे पृथ्वीच्या तुमच्या गर्भातच असेल, तेव्हा आपण त्याला काय म्हणतोय की मॅग्मा म्हणतोय. आणि एकदा का तो काय की पृथ्वीचा सरफेस सोडून बाहेर आला की मग त्याला काय म्हणतोय आपण की लावा म्हणतो. लक्षात, ठीक आहे ना. पुढे बघतोय, द मटेरियल दॅट रिचेस द ग्राउंड इन्क्लूड्स लावा फ्लोज. यात काय काय असेल बघा, पायरोक्लास्टिक डेब्रिज. पायरोक्लास्टिक डेब्रिज म्हणजे काय तर दगड थोडक्यात तुमचे, ठीक आहे ना, गोल दगड किंवा तुमचे खनिज समजून काही दगड तुमचे असतील. पुढे व्होल्कॅनिक बॉम्ब्स, ऍश, डस्ट, गॅसेस सच ॲज, हे लक्षात ठेवा की व्होल्कॅनिक जे इरप्शन्स होतात त्यातनं काय काय बाहेर पडते, डेब्रिज. डेब्रिज मी कळते ना की वेगवेगळे दगड आणि बाकी गोष्टी बाहेर पडतील, हे आहेच. पण नेमके कोणते वायू व्होल्कॅनिक इरप्शनच्या वेळेला बाहेर पडतात हे महत्वाचं आहे. काय काय बघायचं म्हणजे प्रामुख्याने नायट्रोजनचे कंपाऊंड्स मला इथं बाहेर पडत दिसतील. अजून काय सल्फरचे कंपाऊंड्स तुमचे, आणि बघतो की काही प्रमाणात तुमचं काय की क्लोरीन आणि हायड्रोजन आणि ऑर्गॉन. नीट लक्षात ठेवा, फार महत्वाची फॅक्ट आहे की व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीमध्ये खालीलपैकी कोणकोणते वायू बाहेर पडतात. हे मोल्टन रॉक्स आणि तुमचे मिनरल्स, ऍश म्हणजे राख तुमचे, हे तर आहेच तुमचे गॅसेस वगैरे तुमचे, पण गॅसेस नेमकेपणानं कुठले हे आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. ते गॅसेस कोणते कोणते आहेत, प्रामुख्याने बघतोय की तुमच्या नायट्रोजनचे कंपाऊंड्स, त्यामध्ये मे बी तुमच्या नायट्रोजनचे ऑक्साइड्स असतील, लक्षात ठेवा. पुढे म्हणजे तुमच्या सल्फरचे कंपाऊंड, त्यामध्ये सल्फरचे ऑक्साइड्स तुमचे असतील त्यामध्ये, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे मायनर अमाऊंट म्हणजे तुमचा क्लोरीन पण बाहेर पडतोय, आणि बघतोय आपण तुमचा हायड्रोजन आणि ऑर्गॉन. सगळ्यांची नावं पाठ करून ठेवायची होती, काही एक्झामला प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. नेक्स्ट बघतोय आपण की व्होल्कॅनोज. आता हे जे व्होल्कॅनोज आहेत, दे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ इरप्शन अँड द फॉर्म ऑफ डेव्हलप्ड ऍट द सरफेस. बघा, जे व्होल्कॅनोचे असतात, जिथं लावा बाहेर पडतोय, त्यांना त्यांच्या इरप्शनच्या टेक्निकवरून, इरप्शनच्या तुमच्या बेसिसवरून, आणि जिथं इरप्शन होते तिथं ते कुठल्या प्रकारचं काय की लँडफॉर्म क्रिएट करतायत, याच्यावरनं त्याला आपण क्लासिफाय करतोय. त्यातला पहिला तुमचा प्रकार तो म्हणजे की शिल्ड व्होल्कॅनो. लक्षात ठेवा, काय हे व्होल्कॅनोचे प्रकार आहेत. पहिला कोणता आहे, शिल्ड व्होल्कॅनो. शिल्ड व्होल्कॅनो म्हणजे की काय बेसिक मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दिसतोय कसा तो अशा प्रकारे तुम्हाला काय की शिल्ड व्होल्कॅनो बघायला मिळेल तुमचा, ठीक आहे ना. काय बघतोय की बिअरिंग द बेसाल्ट फ्लोज, हे फार महत्वाचं आहे. शिल्ड व्होल्कॅनो जे असतील त्यांच्यामध्ये जो काय फ्लो असेल, फ्लो म्हणजे काय ना मॅग्मा जो असेल, त्या मॅग्मामध्ये तुम्हाला मेजॉरिटी काय बघायला मिळते तर बेसाल्टचा कंटेंट जो आहे तो सगळ्यात जास्त बघायला मिळतो. कशामध्ये, शिल्ड व्होल्कॅनो मध्ये. नीट लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. शिल्ड व्होल्कॅनो मध्ये काय तुमच्या की बेसाल्ट कंटेंट कसं आहे की जास्त आहे. आर द लार्जेस्ट ऑफ ऑल द, पुढे मध्ये बघा, आर द लार्जेस्ट ऑफ द ऑल द व्होल्कॅनो म्हणजे काय, जे काही इतर तुम्हाला प्रकार बघायला मिळतात व्होल्कॅनोचे, त्या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात मोठा कोण असतो, शिल्ड व्होल्कॅनो असतो, ठीक आहे ना. पुढं द हवाईन व्होल्कॅनोज आर द मोस्ट फेमस. म्हणजे याचं जर एक्झाम्पल विचारलं तर माहिती असावं की हवाईन व्होल्कॅनो जे आहेत ते तुमचे काय आहेत की शिल्ड व्होल्कॅनोचे काय आहेत की वैशिष्ट्य आहेत. 3 फॅक्ट्स लक्षात ठेवा. शिल्ड व्होल्कॅनो जे आहेत त्यांच्यामधनं बाहेर पडणारं जे मटेरियल आहे ते कोणत्या प्रकारचं तुमचं आहे तर ते बेसॉल्ट नेचरचं आहे. दुसरं काय म्हणतो आपण की जगात जे काही व्होल्कॅनोचे प्रकार आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये बघतो आपण की काही यांचा आकार जो आहे तो काय की सगळ्यात मोठा आहे. आणि तिसरं काय म्हणतो आपण तुमच्या की एक्झाम्पलचं काय की हवाईन
जे व्होल्कॅनो तुमचे ते काही जे एक्झाम्पल्स आहेत. फार महत्वाचे फॅक्ट्स आहेत त्या ज्या तुमच्या स्लाइडवरती नीट काय करायचं लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे आपण पुढचा प्रकार तुमचा तो म्हणजे की कंपोजिट व्होल्कॅनोज. नेक्स्ट प्रकार तुमचा ठीक आहे. इथे काय पैसे पाहिजे. दीज व्होल्कॅनोज आर कॅरेक्टराइज्ड बाय इरप्शन्स ऑफ कूलर अँड मोर विस्कस लावाज दॅन बेसाल्ट. म्हणजे काय याच्यामध्ये जे असणारं मटेरियल आहे ते बेसाल्ट पेक्षा थोडंसं वेगळं आहे. कसं वेगळं आहे ते जरासं ते कूलर आहे म्हणजे थोडंसं थंड आहे कशापेक्षा त्या तुमच्या शील्ड व्होल्कॅनोच्या तुमच्या मॅग्मापेक्षा लावापेक्षा. आणि काय की मोर विस्कस म्हणजे जास्त त्याची काय की विस्कॉसिटी आहे. लक्षात घ्या ज्याची जेवढी जास्त विस्कॉसिटी तेवढी त्याची काय की फ्लुइडिटी कमी असते. हे सायन्सचं बेसिक नियम आहे. काय म्हणलो आपण जेवढी ज्याची विस्कॉसिटी जास्त तेवढी त्याची काय की फ्लुइडिटी कमी असते. म्हणजे एक्झाम्पल घेतो बघा समजा आपण पाणी घेतलं आणि मध घेतला. समजा आपण पाण्याचे एक 2-4 ड्रॉप काय गेले की फरशीवरती सांडले आणि मधाचे 2-4 ड्रॉप आपण फरशीवर सांडले तर काय होईल थोड्या वेळ काय दिसत आपल्याला की पाणी थोडं बरंच लांबपर्यंत वाहत गेले. मध मात्र जिथं होता तिथंच तुमचा असेल. का कारण बघतोय की पाण्याची विस्कॉसिटी कमी आहे त्यामुळे पाण्याची काय की फ्लुइडिटी जास्त आहे. मध जो आहे त्या मधाची विस्कॉसिटी जास्त आहे त्यामुळे त्याची काय की फ्लुइडिटी कमी आहे. त्यामुळे कंपोजिट जे व्होल्कॅनोज असतील त्यांची काय म्हणलो आपण की तर विस्कॉसिटी कशी आहे की जास्त आहे त्यामुळे ते फार लांब पर्यंत काय की फ्लो करत नाहीयेत. मात्र शील्ड व्होल्कॅनो जे आहे की त्यांची विस्कॉसिटी जास्त आहे थोडीशी कमी आहे थोडीशी त्यामुळे काय थोडंसं लांब पर्यंत ते फ्लो करत लक्षात. पुढे बघतोय आपण दीज व्होल्कॅनोज ऑफन रिझल्ट इन एक्सप्लोजिव्ह इरप्शन. हे पण महत्वाचं आहे की धमाका करून त्यामुळे आपण की मोठा धमाका करून तुमचे कोणते व्होल्कॅनोज फुटतात कोणते असं तुमचे ते कंपोजिट व्होल्कॅनो. लक्षात घ्या शील्ड व्होल्कॅनोज धमाका करून फुटत नाही त्यांचे इरप्शन कसं होतं की हळूहळू होतं. हे काय बघतो आपण की मोठा धमाका करतील आणि ते तुमचे एक्सप्लोड होतील म्हणजे त्यांच्यामध्ये ब्लास्ट होईल की त्यांचं काय की वैशिष्ट्य आहे. पुढं along with lava large quantities of pyroclastic material and ashes find their way to ground. हे कॉमन तुमचं म्हणजे याच्यावर काय की लावा राख आणि इतर मटेरियल तुमचं बाहेर पडतं. लक्षात ठेवा. सो फक्त काही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तिसरा प्रकार तुमचा तो म्हणजे की कालडेरा. म्हणून लक्षात घ्या अजून एक गोष्ट याच्यामध्ये राहिली आपली ती म्हणजे जे कंपोजिट व्होल्कॅनोज असतात त्यांच्या पासून तयार तुमचं काही जे लँडफॉर्म जे असते म्हणजे एक डोंगर तयार तुमचा होतो याच्यापासून ठीक आहे ना. हा जो डोंगर आहे या डोंगरचा जो स्लोप असतो तो थोडासा कसा असतो की स्टीप स्लोप असतो. स्टीप म्हणजे कळते ना निमुळ एकदम तीव्र उतार असतो कशाचा कंपोजिट व्होल्कॅनोचा. आणि जे तुमचे शील्ड व्होल्कॅनोज आहेत त्या शील्ड व्होल्कॅनोचा तुमचा स्लोप कसा असतो की थोडासा कमी स्टीप असतो म्हणजे तो जो स्लोप आहे तो तितकासा तीव्र असत नाही. म्हणजे ह्यांचं आपण जर काढले डायग्राम तर ते असे होऊन जाईल म्हणजे उतार जो कसा तुमचा एकदम तीव्र आहे ही कोणाची कंपोजिटची. आणि जर आपण शील्डची काढली कशी तुमच्या थोडंसं तुमच्या काही की अँगल जास्त असणार म्हणजे याच्यावर की उतार तुमचा जास्त तीव्र नाही. पुढचा आहे तुमचा कालडेरा. दीज आर द मोस्ट एक्सप्लोजिव्ह ऑफ द अर्थ व्होल्कॅनो. म्हणजे बघा क्रम जर लावायला गेला आपण तर कॉल्डेरा जे आहेत ते सगळ्यात जास्त एक्सप्लोजिव्ह आहेत म्हणजे धमाका यांचा काय की मोठा आहे. 2 नंबर तुमचे कोण आहेत कंपोजिट ज्यांचा धमाका पण मोठा आहे पण यापेक्षा काही थोडासा कमी आहे. आणि तिसऱ्या नंबर तुमचे शील्ड आहेत ज्यांचा धमाका आहे की तुमचा अगदी कमी आहे तुमचा ठीक आहे ना. दे आर युजली सो एक्सप्लोजिव्ह दॅट वेन दे इरप्ट दे टेंड टू कोलॅप्स ऑन देमसेल्व्स. म्हणजे यांच्यापासून कुठलंही लँडफॉर्म तयार होत नाही. हे काय करतात इतक्या मोठ्यानं तुमचे काय की त्यांचं इरप्शन होतं की साईडचे जे मटेरियल आहे ते स्वतःमध्ये काही तुमचं कोलॅप्स होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला तसं फारसं त्यांचं काय की तिथं जसे तुमचे डोंगर वगैरे बनतायत तशी डोंगर तुम्हाला बघायला मिळणार. Rather than building any tall structure, they collapse. The depressions are called the caldera. म्हणजे काय दाखवलं तुमचं की यांच्यापासून कुठले स्ट्रक्चर तयार होत नाही डोंगरासारखं उलट काय तुमच्या खाली घुसतील आणि त्याचं काय म्हणतो एक डिप्रेशन म्हणजे एक तुमचं काय की खळगा तयार होईल त्याला काय म्हणतो आपण की कोल्डेरीज म्हणतो आपण तुमचं लक्षात ठेवा. सो हे काय मुद्दे तुमच्या कशाविषयी व्होल्कॅनोज विषयीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघतोय आपण येस आता हा पण पॉईंट फार महत्वाचा आहे. काय आहे तर व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स यांची नावं पहिली गोष्ट यांची नावं प्लस हे नेमके कुठं फॉर्म होत आहेत त्यांचं ते लोकेशन या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं लक्षात. ठीक आहे ना. पहिले बघतोय आपण की इंट्रुसिव्ह फॉर्म्स म्हणजे साधारण बघतो आपण की व्होल्कॅनिक इरप्शन जे होतं त्याचा जो मॅग्मा लावा बाहेर पडतो तर ते बाहेर पडल्यानंतर बघतोय की एकतर तो जो सरफेसवरती आला तर तो काय करेल तो एक्सट्रुसिव्ह फॉर्म्स तयार करेल. म्हणजे काय की सरफेसवरती दिसणारे फॉर्म्स तयार करेल तुमचं. यात काय तुमचं येतं यात तुम्ही बघताय की एखादा माउंटन तयार होईल तुमचा जो की तुमच्या मागे शील्डचा बघितला आपण किंवा कंपोजिटचा बघितला जो माउंटन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट तुम्हाला प्लेन्स बघायला मिळतील जे की तुमचं आता माहिती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर महाराष्ट्राची जी भूमी आहे ती कशी बनली बेसाल्टचं तुमच्या थराने बनले. सो हा बेसाल्ट कुठून आला हा
व्होल्कॅनिक इरप्शन मधनं तुमचा आला की बेसाल्ट आहे आणि तो पसरत गेला आणि तो पसरल्यामुळे काय बघतो तुमच्या आपण की हा तुमचं दख्खनचं पठार किंवा आपण डेक्कन ट्रॅप म्हणतोय तो डेक्कन ट्रॅप आपला बनला, ठीक आहे ना. सो हे वरती दिसणार आहे. पण इंट्रुझिव्ह म्हणजे काय की जेव्हा मॅग्मा जो आहे तो पूर्ण बाहेर न येता तो कुठतरी लिथोस्फिअर मध्ये, अस्थिनोस्फिअर मध्ये किंवा क्रस्टच्या आतमध्ये काय थंड होतो, तसं होऊ शकते, ठीक आहे ना. जर तो कळते ना क्रस्टच्या आतमध्ये जर थंड झाला त्याच्यापासून जी तयार होतात त्याला काय म्हणतो आपण की इंट्रुझिव्ह फॉर्म. त्याचे एक्झाम्पल काय बघा इथे म्हटले, द लावा दॅट इज रिलीज्ड ड्युरिंग द व्होल्कॅनिक इरप्शन्स ऑन कूलिंग डेव्हलप्स इनटू इग्नियस रॉक्स. म्हणजे काय अग्निजन्य खडक. हे पण लक्षात ठेवा की व्होल्कॅनिक इरप्शन पासून तुमचे कोणत्या प्रकारचे खडक बनतात, तर अग्निजन्य प्रकारचे खडक बनतात. हे आपण पुढे पण बघणार आहे. पण आता लक्षात ठेवा की व्होल्कॅनिक इरप्शन्स मध्ये बनणारे खडक कोणत्या प्रकारचे आहेत, इग्निशियस का अग्निजन्य. The cooling may take place either on reaching the surface or while the lava is still in the crustal portion. म्हणजे आता आपण तेच बोललो की हा जो मोल्टन किंवा वितळलेला तुमचा मॅग्मा बाहेर पडतोय त्याचं जे कूलिंग आहे ते कुठेही घडू शकतं. एकतर ते सरफेसवरती येऊन तुमचं कूलिंग घडेल म्हणजे थंड होईल तो, किंवा तो काय की तुमचा क्रस्टच्या आतमध्येच आहे तिथंच तो काय की तुमचा थंड होऊ शकतो, ठीक आहे ना. डिपेंडिंग ऑन द लोकेशन ऑफ द कूलिंग ऑफ द लावा, igneous rocks are classified as volcanic rocks cooling at the surface and plutonic rocks cooling in the crust. दोन्ही टर्म लक्षात ठेवा, दोन्ही टर्म महत्वाचे. काय म्हणतो आपण की हा जो लावा आहे किंवा मॅग्मा आहे तो कुठं थंड होतोय याच्यापासून तयार झालेल्या खडकांना आपण काय करतो की दोन ग्रुप मध्ये डिवाइड करतोय. पहिला ग्रुप कोणता आहे, तो आहे तुमचा इग्निशियस रॉक्स. कधी, जेव्हा हा लावा सरफेस वरती येईल म्हणजे तुमच्या क्रस्टच्या वरती येईल आणि क्रस्टच्या वरती जेव्हा थंड होईल त्याच्यापासून जे खडक बनतील त्याला काय म्हणतो आपण की इग्निशियस म्हणजे अग्निजन्य खडक. पण जेव्हा हा जो लावा आहे तो काय करेल की तुमच्या क्रस्टच्या आतमध्ये थंड होईल त्याला काय म्हणतो आपण की तर प्लुटॉनिक रॉक्स म्हणतो आपण. कूलिंग इन द क्रस्ट म्हणजे क्रस्टच्या आतमध्ये थंड होईल तुमच्या, ठीक आहे. लक्षात घ्या, द लावा दॅट कूल्स विदिन द क्रस्टल पोर्शन अज्युम्स डिफरंट फॉर्म्स. दीज फॉर्म्स आर कॉल्ड इंट्रुझिव्ह फॉर्म्स. म्हणजे आता आपण तेच बोललो की ज्यावेळेस प्लुटॉनिक रॉक्स क्रस्टच्या आतमध्ये काय होतील की थंड होतील आणि ते आतमध्ये थंड झाल्यामुळे जे काही लँडफॉर्म्स तयार होते त्याला काय म्हणतो की इंट्रुझिव्ह लँडफॉर्म्स बाय व्होल्कॅनिक इरप्शन्स. त्यातलं पहिलं तुमचं ते म्हणजे की बॅथोलिट्स. हेच महत्वाचे, इंट्रुझिव्ह लँडफॉर्म्स आहेत ना तेच सगळ्यात जास्त महत्वाचे. आयोग तुमच्या याच्यावरती प्रश्न. पहिले तुमचं बॅथोलिट्स काय असतं ते, अ लार्ज बॉडी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल दॅट कूल्स इन द डीपर डेप्थ ऑफ द क्रस्ट develops in the form of large domes. They appear on the surface only after the denudation process remove the overlaying materials. They cover large areas and the times assumed. हे काय करतात आपल्याला मी तुला एक इमेज दाखवतो, मी कळलं तुम्हाला. इमेज घेतली असेल आपण ती, सॉरी होती इमेज राहिली आपली, ठीक आहे, काय अडचण नाही. पण याचा अर्थ काय असतो, बॅथोलिट्स बनतात कुठं तरी तो लक्षात ठेवा फक्त की डीपर डेप्थ. हे फॅक्ट लक्षात ठेवा. बॅथोलिट्स कुठे बनतील तुमचे, डीपर डेप्थ. डीपर डेप्थ कळते ना. समजा हा तुमचा क्रस्टल पार्ट असेल संपूर्ण तुमचा, ठीक आहे. हा तुमचा खालचा काय की अस्थिनोस्फिअरचा भाग तुमचा असेल जिथनं काय तुमचा तो मॅग्मा बाहेर पडणार, ठीक आहे ना. सो मॅग्मा इथून बाहेर पडला समजू आपण आणि तो इथंच कुठेतरी डोम शेप मध्ये काय झालं की तो थंड झाला. काय बघतो कळते बघा काय झालं की हा तुमचा वरचा काय की क्रस्टचा पार्ट आहे. मॅग्मा हा जो अस्थिनोस्फिअरची लाईन तुमची होती त्याला ब्रेक करून बाहेर पडला आणि तो इथंच थंड झाला. काय केलं त्याने, एक डोम शेप स्ट्रक्चर तयार केलं. अशा स्ट्रक्चर काय म्हणतो आपण की बॅथोलिट्स म्हणतो आपण. बस सफिशियंट तुमचं, ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचं आहे लॅकोलिट्स. काय, लॅकोलिट्स बघा याच्यामध्ये काय म्हणतो, दीज आर लार्ज डोम शेप्ड इंट्रुझिव्ह बॉडीज, एक मिनिट, विथ अ लेवल बेस अँड कनेक्टेड बाय पाईप. एक मिनिट, पाईप लाईक स्ट्रक्चर त्याला आपण कॉन्ड्युइट म्हणतोय बिलो. It resembles the surface volcanic domes of composite volcano, only these are located at deeper depths. त्याचं आपण समजून घ्या, कुठे बनतो बघा. मी परत रिपीट करतो. ही तुमच्या काय की अस्थिनोस्फिअरची लाईन होती जिथनं तुमचा काय की मॅग्मा बाहेर पडला होता आणि ज्यावेळेस तो इथंच थंड होईल डोम शेप मध्ये त्याला काय म्हणतो आपण तुमचा तर बॅथोलिट म्हणतो आपण. जेव्हा हा थोडासा वरती येतो, ठीक आहे ना, क्रस्टच्या थोडासा अलीकडच्या लेवल तुमच्या, आणि तो एका मोठ्या पाईपने काय झालंय की जोडला गेलाय आणि इथं ज्यावेळेस तो परत काय की डोम शेप स्ट्रक्चर तयार करेल त्याला काय म्हणतो आपण की लॅकोलिथ. लक्षात ठेवा फक्त, बॅथोलिथ खाली बनतोय तुमचं थोडासा जास्त डीप, लॅकोलिथ पण काय म्हणतो की खालीच बनतो स्ट्रक्चर ह्या टाइपचा तुमचा असेल की लॅकोलिथ तुमचं. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण लॅकोलिथ, त्यानंतर
फॅकोलिथ आणि सील्स तुमचे. आता इथे बघा परत नीट समजून घ्या. As and when the lava moves upwards, a portion of the same may tend to move in a horizontal direction. Whenever it finds a weak plane, it may be rested in different forms. In case it develops into a saucer shape concave to the sky body, it is called lapolith. परफेक्ट बोलतो. लॅपोलिथ काय असतात की जेव्हा तुमचा मॅग्मा काय करतोय की वाट काढत वरतीपर्यंत येतोय कशामध्ये तुमच्या ऍस्ट्रोनॉस्फिअर मधनं, आणि वाट काढताना काय त्याला काही ठिकाणी बघतो आपण की आडव्या म्हणजे हॉरिझॉन्टल त्याला वीक काहीतरी जागा मिळेल. म्हणजे इथून त्याला काय जायला समजा इथं जर दगड तुमचा कसा की हार्ड दगड आहे त्याला तो ब्रेक करू शकत नाही. तो काय करेल की आडवी जागा शोधेल जो वीक जागा आहे आणि त्या आडव्या जागेत तुमचा मॅग्मा पसरायला चालू. आडव्या जागेमध्ये मॅग्मा पासून काय बघतो आपण की तुमची बशीच्या आकाराचा एक काय की तुमचं लँडफॉर्म तयार कशी म्हणले सॉसर शेप म्हणजे काय बशीच्या आकाराचा तुमचा काय केलं की एक आकार बनेल. त्याला काय म्हणतो आपण की म्हणजे आपण लॅपोलिथ. लक्षात घ्या बॅथोलिथ खाली एकदम तुमच्या काय की ऍस्ट्रोनॉस्फिअरच्या जवळ बनेल तुमचा डोम. त्यानंतर तुमचा होता लॅकोलिथ जो की बघतो आपण की थोडासा वरती डोम शेप बनला तुमचा. फक्त काय आहे की फरक काय की हा एका पाईपच्या सारख्या स्ट्रक्चर काय करतो की तुमच्या तो इथं तुमच्या ऍस्ट्रोनॉस्फिअरशी तुमच्या कनेक्टेड तुमच्या असेल. लक्षात ठेवा. नंतर म्हणतो आपण तुमचा कोणता लॅपोलिथ. बघा लॅकोलिथ वेगळा हा तुमचा काय की आता लॅपोलिथ. लॅपोलिथ कधी बनतो तुमचा की ज्यावेळेस मॅग्मा तुमचा काय करतो की हॉरिझॉन्टल पसरायला चालू होते वीक पोर्शन मधनं छेदांच्या मध्ये तुमच्या फॉल्ट मधनं, आणि जिथे काय करतो तो सॉसर शेप तयार करतोय म्हणजे बशीचा आकार तयार करतोय. त्या बशीच्या आकाराला काय म्हणतो आपण की लॅपोलिथ. तोच मी क्लीन करतो मग पुढचा पार्ट बघूया. नेक्स्ट आहे बघा द नियर हॉरिझॉन्टल बॉडीज ऑफ द intrusive igneous rocks are called sills or sheets depending on the thickness of the material. The thinner ones are called sheets. आता हे तो समजून घ्या की sheets आणि sills काय असतात. काय म्हणजे the near horizontal bodies of the intrusive igneous rocks म्हणजे काय परत तेच horizontal करते ना अशा स्वरूपात. ठीक आहे. अशा स्वरूपात ज्यावेळेस तुमचा लावा काय करतोय की थंड होतोय तर त्याला काय म्हणतो आपण की शीट्स किंवा सील्स म्हणतो आपण. जर त्यांची म्हणतो आपण की थिकनेस जी आहे ती थिकनेस जर म्हणतो आपण म्हणतो कशी की थिनर म्हणजे कमी असेल तर त्याला आपण शीट्स म्हणतोय, आणि थिकनेस जर जास्त असेल तर काय म्हणतो आपण त्याला तर सील्स म्हणतोय. कळते ना. सो इथे लिहिलं असं तुमच्या इथे आपल्याला सील म्हणतो आपण समजते. आडव्या तुमच्या काय म्हणते की शीट्स म्हणजे कळते ना एक पसरट तुमची म्हणतोय तुमच्या. ठीक आहे ना. सो जर जास्त थिन असेल म्हणजे पातळ असेल तर त्याला आपण काय म्हणतो की शीट्स म्हणतोय. तर जाड असेल काय म्हणतो त्याला आपण सील म्हणतोय. हे पण तुमचं इंट्रोड्यूस स्ट्रक्चर आहे. आणि खाली शेवटचं तुमचं ते म्हणजे की डायक. ठीक आहे. डायक काय असतं बघा वेन द लावा मेक्स इट्स वे थ्रू अ क्रॅक्स and the fissures develop in the land, it solidifies almost perpendicular to the ground. It gets cooled in the same position to develop a wall-like structure. Such structures are called digs. म्हणजे काय बघा सील्स असतील किंवा शीट्स असतील ज्या काय झाल्या त्या ज्या आडव्या पसरल्या होत्या आणि थंड झाल्या होत्या. डायक्स काय असतात डायक उभे पसरतात जे छेदाने उभे पसरतात आणि तसेच ते थंड होतात. वॉल्स लाईक म्हणजे काही भिंती सारखे त्यांची काय की तुमच्या त्यांची रचना तयार होते. अशा भिंतीने काय म्हणतो आपण की डायक्स. मी परत रिपीट करतो. बॅथोलिथ्स काय होते जे डोम शेप खाली बनले होते त्याला आपण बॅथोलिथ्स म्हणलं होतं. लॅकोलिथ काय होते जे डोम शेप थोडेसे वरतून बनले होते फक्त काय की त्यांच्यामध्ये एक पाईप होती जी खाली तुमच्या कनेक्ट तुमची होती. तसे तुमचं होतं की लॅपोलिथ तुमचे काय होते की जे आपण म्हणतो तुमचे की इथं म्हणलं आपण की सॉसर शेप म्हणजे आडव्या तुमच्या काय म्हणजे बशीसारखं स्ट्रक्चर आपण लॅपोलिथ म्हणलं होतं. नंतर आपण म्हणलो की सील्स किंवा शीट्स तुमच्या काय होत्या की त्या आडव्या पसरल्या त्यांच्यामध्ये सॉसर शेप स्ट्रक्चर बनलेला आहे त्या प्लेन आहेत. अशा काय म्हणतो आपण तुमच्या सील्स किंवा शीट्स म्हणतो आपण. आणि डायक्स काय तुमचे ज्यावेळेस म्हणतो आपण की एक तुमच्या भिंतीसारखं स्ट्रक्चर आतमध्ये बनतंय कुठं क्रस्टच्या आतमध्ये बनतंय तर त्या भिंतीसारख्या स्ट्रक्चर काय म्हणतो आपण की तर डायक्स म्हणतो आपण. सो हे सगळ्या टर्म तिथं चॅप्टर संपला असेल आपलं. येस हा चॅप्टर संपलाय. हा तिसरा चॅप्टर जो आहे आपल्या इथं संपलेला आहे. हा थोडंसं वाटतं की हा जो पार्ट आपण डिस्कस केला तर थोडासा मे बी कन्फ्युजिंग वाटत असेल. एकदा रिपीट मोड मध्ये काय करा की हा व्हिडिओ बघा. हे जे स्ट्रक्चर्स आपण डिस्कस केले त्या स्ट्रक्चरची नावं नीट समजून घ्या कारण याच्यावरती 100% आपल्या एक्झामला काय की प्रश्न पडतोय. ठीक आहे ना. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी जरी व्हिडिओ लाईक करा. तुमच्या कमेंट्स येऊ दे. तुमच्या कमेंट्स मधून आपण अजून काय इम्प्रुव्हमेंट करू देतो तो आपल्याला कळू दे. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या पर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीचे लोक हा व्हिडिओ बघू शकतील. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.